नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई पहा, सुंदरशी सकाळ झालेली आहे. पारिजातकाचा सडा आहे आणि त्याचबरोबर छान अशी रांगोळी आहे. स्किप. पहा मंडळी, कोंबड्यांचं काम चालू आहे त्यांचं. बघा, कोंबड्याला घाणेत बाई. कोंबड्यांचं काम आहे त्यांचं. त्या कोंबड्या बघा उड्या मारून मारून नुसत्या दरवाजामध्ये जमा होतात. आणि हे पहा आपले महाशय गुरांच्या मागे जाऊन आलाय. आपण असं कचरा जाळून टाकतो बरं का नेहमी. म्हणजे 4-8 दिवस झाले की ते गवताचे बुडके म्हणा, असं काय असेल तो उकांड्यावरचा सगळं जमा करून करून झाडून काढून जाळून टाकलेलं आहे. मी तुम्हाला रोज आकाश दाखवते. आणि हे पहा, पहा मित्रांनो, ही फार जुनी कोंबडी आपली. आपण दिली होती चुकून, एक जणाला चुकून गेली ती. ते पण म्हणायचे घेऊन जा, मी पण म्हणायचे आणून द्या, ते म्हणायचे घेऊन जा. ह्याच्यामध्ये गेलं आपलं वर्ष. तर मी अशीच नाही आणली. ते आपल्या घरी आले होते. दोघं जोडींची पाय धुवून पूजा केली, खणा नारळाने ओटी भरली आणि मग ही कोंबडी मी घेऊन आली आपल्याला रिटर्न. खूप जुने माझा शब्द गेलेला की मी ही कोंबडी अजिबात विकणार नाही, पण चुकून त्यांना विकली गेली होती. ते पण आपल्याला फार जबरदस्ती केली. दे 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 दे, रोजच दे दे म्हणायचे कोंबड्या. तुझ्याकडे आहेत तो दे, 2 काय झालं 2 दिले म्हणून, असं तसं. आणि देताना त्यांनी अशी शेपटी पकडली. मी म्हटलं मला कोंबडी धरायला भीती वाटते, तुम्हीच धरून द्या. शेपटी पकडली तर शेपटीच हातात आली. तर कोणत्या उद्देशाने पकडली त्यांनाच माहिती. पुन्हा हे फुलं आलं पुन्हा जमिनीवर. विहिरीची मोटर चालू झाली. बघा पाणी कसं आहे. आणि मला तर माझं अंग खाजवलं बाई ह्या पाण्याने. असं मग पाण्यामध्ये पण फरक असतो, डिफरन्स काहीतरी. आता आपल्या ह्या झाडांना पाणी दिले, कशी झाडं टवटवीत. हा रंग पाहता मला पण मग म्हणते कसं काय, हा कुठलं झाड आहे लांबनं, पण हे आंब्याचा रंग आहे. असा आंब्याच्या झाडाचा रंग आहे. पाणी चालू. ह्या झाडांना कधी फुलं येतील काय माहिती, मी फार वाट पाहते. ही झाडांची फुलं फार वेगळी आहेत. पिवळी पिवळी अशी धम्मक फुलं असतात. एकच झाड आहे बरं झेंडूचं. बरं झालं याला फुलं आलं बाई, मी तर वाटच पाहत होते. आता ही फुलं तोडायची नाही, कारण की ह्याचं बी पण आहे, पडणार आहे. माझ्या बहिणीला पण मी इथून रोप नेलेलं. भरपूर तिच्याकडे ह्या फुलांची झाडं आली आहेत. आपल्या चाफ्याला ही अशी कळी आलेली आहे. कधी फुलतोय चाफा. आणि हे चाफ्याचंच, हे मला वाटतं हे चाफ्याचंच बुडापासून एक फुटले वाटतं. ही फांदी चाफ्याचीच आहे. आणि आपल्याकडे 4 प्रकारचे चाफा झालेत बरं का. आणखीन मला 2 चाफे आणायचे आहेत. 2 प्रकारचे चाफे आणायचे आहेत आपल्याला. मटकीची भाजी केलेली आहे. मटकीचा रस्सा, उसळ, मटकीची उसळ तशीच फोडणीला टाकली. अजून बराच वेळ जाऊन द्यायचं. भाजी 15-20 मिनटं लागतील भाजी व्हायला. किती वेळ रे? हां, किती वेळ झोपणार आहेस? किती वेळ झोपणार आहेस? बोल. ओरड ओरड. आवाजच नाही तोंडात नाही, एवढा गरीब आहे. स्पेशल जागा कोणाला बसूनच देत नाही तू इथे. तुरीचा शेंडा खोडावा म्हटलं. हे पहा तिकडे पण चालू शेंडा खोडायचे तुरीचा. गेल्या वर्षी पण आम्ही खुडलेला, पण हातातच येत नाही. आता एक कैचीने पण खुडतात लोक जास्त असल्यावर. मी विसरून जाते रांग. हा पहा शेंडा खोडायचा. मुगाला शेंगा लागल्या मित्रांनो, शेंगा लागल्यात पहा. ह्या वर्षी काय माहिती काय असं, तरी पण आपण चांगलंच आहे म्हणायचं, कारण का आपल्याला बोलायला काही पैसे लागत नाही आहे. असं म्हणतात की ह्या वर्षी पाऊस कमी आहे, पण असं नाही आहे.
म्हणणारं म्हणतात पाऊस कमी आहे, उलट पाऊस पाणी इथून पुढे सगळं चांगलंच होणार आहे. भरपूर पाऊस पाणी, सगळीकडे हिरवं राहणार आहे. सगळीकडे नद्या भरून खळखळून वाहतील, झरणे, असं म्हणायला काय जातं, असं मला वाटतं. असं म्हणत राहावं माणसाने की पाऊस पाणी काही आपल्याकडे कमी नाही आहे. ह्या कुठल्या शेंगा आहेत? ह्या चवळीच्या शेंगा आहेत वाटतं. ही चवळी आहे, परसबी असंही म्हणतात काही लोक ठिकाणी. संध्याकाळ, दिवस मावळलेला आहे, स्वयंपाक माझा आवरलेला आहे. मी म्हटलं कुठे गेलेत, एकदा चहा पाणी झालं, म्हटलं आता चहा करायला आवाज देण्यासाठी मी आले, तर साहेब गायब आहेत आपले. मी म्हटलं एवढं घ्यावं तोडून शेंगा. आता उद्यापासून आपल्याला तिकडच्या शेतामध्ये गवताला जोर लावा लागेल, कारण का खूप छान असं भरपूर गवत आहे तिकडे, आपल्या गुरांना खायला नाही आहे. तर म्हटलं आम्ही विचार केला की मी काढून ठेवते, कापतील आणि मी गाडीवर 2-3 ओझे आणून टाकेल, जास्त नाही. पहा किती छान याला पण शेंगा आलेल्या आहेत. आपलं हे 2दा खुरपून झालेलं आहे. उडदाला पण शेंगा लागलेत बरं का. खाली अजून ओलं आहे जमिनीमध्ये, शिंपत जातोय. हा पहा, दिवस मावळतीला चाललेले 6:45 वाजायला आलेले आहेत. थोडंसं राहिलेलं आहे आणि थोडा म्हणता हा आहे लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. खूप दिसत होता आणि आता दिसण्यात कमी झालेला आहे दिसायला. मी माझ्या जर नजरेमध्ये आलं ना, दिवस उगवता आणि मावळतोय, तर मी काय पाहण्याचं सोडत नाही आहे. थोडीशी रेष राहिलेली आहे असं. पहा गेला. आता चला आपण आपल्या घरी. गेले ते त्यांच्या घरी आणि आता आपण आपल्या घरी. वरनं गायब आणि खालनं थोडा दिसतोय, तर ढगांच्या आड असावा. आणि हे बघा खालनं पण खाली थोडा येत चाललंय खालनं. वरचं लुप्त झालेलं आहे. आता पूर्ण खाली असा घसरेल ढगा असल्यामुळे. हा आपले तुरी आणि ब्रुनो पण ते शेंड्या तोडतायत बरं का. आणि ब्रुनो पण इकडे ना मस्ती त्यांनी हाकलं, फार मस्ती करतात. सगळा उडीद बघा यांची मस्ती चालली बघा. पहा आमची खोंड कशी मस्ती करतात. आता ब्रुनो सरळ घरी येईल बरं का. आणि हा जेवढा पिवळा आहे ना, तेवढा सगळा आपला मूग आहे. मूग पूर्णतः पिवळा पडलेला आहे. सरळ घरी नाही, तर ते माझ्याकडेच येतील इकडे. हे एक जण आला इकडे. पत्त्याचं झाड पहा किती वाढलेलं आहे. भरपूर कडीपत्त्याचं झाड. हे फार जुनं आहे खूप. आम्ही म्हणजे लग्नाच्या आधीपासून कधीपासून हे इथेच होतं. आणि मग नंतर आम्ही इकडे कोणीच राहिलं, सगळ्यांच्या वाटण्या झाल्या, सगळे आपापले तिकडे गेली. मग हे झाड सुकून गेलं. मग आम्ही आल्यापासून परत फुटलं हे झाड. खोड पावसात फुटायचं, उन्हाळ्यामध्ये जळून जायचं. आणि आता फुटलं ते फुटलंच आहे चांगलं. ए मस्ती नको करू बाबू, चल ये चल. ब्रुनो चालून देत नाही. ब्रुनो त्याला अजिबात घराच्या आतमध्ये जरा पण येऊन देत नाही. टायगरला बसलेत बघा सगळ्या घरी जाऊन त्यांच्या घरट्यामध्ये. नाही खातात आणि शेण टाकतात. वैतागला यांचं शेण काढता. ए बायांनो जरा बसा ना शांत. न करता व्हिडिओ पाहते त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहते. चला तर मग लवकरात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. चला तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच. मी मिराताई तुमची रजा घेते. विद्या सांगते पुन्हा रुजू होणाऱ्या नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.